महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे। गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। दिल्लीतील जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर देशामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर आणि संविधान विरोधी वक्तव्यांनंतर जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष तसेच संविधान जागर समितीचे मुख्य संयोजक क्रांतिकारी युवा नेते नितीन भाऊ मोरे यांनी विरोधकांवर थेट हल्ला चढवला आहे। तसेच त्यांनी अभिजित दीपके यांनाही सबुरीचा सल्ला दिला आहे। योगेंद्र यादव यांनी इसके बाद संसद में नहीं आंदोलन में ही निर्णय होगा असं वक्तव्य केलं आहे। या वक्तव्याचा समाचार घेताना क्रांतिकारी युवा नेते नितीन भाऊ मोरे म्हणाले की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला महान संविधान दिलेले आहे। संविधानानुसार संसदेमध्ये कायदे बनतात, निर्णय होतात आणि त्याची अंमलबजावणी होते। असं असताना योगेंद्र यादव आता यापुढचे निर्णय रस्त्यावर आंदोलनात होतील असं संविधान विरोधी वक्तव्य करणार असतील तर त्याचा आपण जाहीर शब्दात निषेध करतो असं वक्तव्य जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष क्रांतिकारी युवा नेते नितीन भाऊ मोरे यांनी व्यक्त केला आहे। नेहरू, गांधी आणि काँग्रेस पक्षाने महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पावलोपावले अवमान केलेला आहे। काँग्रेस पक्षाची तीच परंपरा राहुल गांधी पुढे चालवत आहेत। अभिजित दीपके यांनी काँग्रेस पक्षाची ही परंपरा आधी समजून घेतली पाहिजे असा सल्लाही नितीन भाऊ मोरे यांनी अभिजित दीपके यांना दिला आहे। देशामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर आणि दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाच्या नंतर जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष, संविधान जागर समितीचे मुख्य संयोजक क्रांतिकारी युवा नेते नितीन भाऊ मोरे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना काय म्हणाले ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्यांचं महाकव्हरेज। आता बातमी सविस्तर। जय भीम मित्रांनो, आज मुद्दाम तुमच्याशी बोलावं म्हणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या इथे मी आलो। कारण कमीत कमी मी जी मांडणी करतो आहे ही मांडणी करताना बाबासाहेब आंबेडकरांना स्मरून मांडणी करणार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी उभा आहे। बंधूंनो, काल परवा या देशामध्ये देश ढवळून निघेल असं एक मोठं आंदोलन झालं। होय, विषय पण तसा होता। विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न होता, पालक चिंतेत होते आणि पालक चिंतेत असल्याच्या नंतर ज्या 20 विद्यार्थ्यांचं बळी गेलं, एक वेगळं वातावरण उभं राहिलं। ते वातावरण जे उभं राहिलं त्याला समर्थन करण्यासाठी लाखो विद्यार्थी, या देशातल्या तरुण त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले। ते सर्व होत असताना आम्हाला देखील एक कळकळ आणि चिंता वाटत होती। आम्हाला देखील वाटत होतं की ज्या 20 पालकांना काय वाटत असेल, त्यांचं हातचं लेकरू गेलं। पण नंतर जे आंदोलन झालं आणि हे आंदोलन सुरू होत असताना अनेक दिग्गज लोक, विद्यार्थ्यांचं आंदोलन आम्ही समजू शकतो, जैनजी तरुण मैदानात उतरतात आम्ही समजू शकतो, त्यांची भावना आम्ही समजू शकतो। पण त्याच्यानंतरचं जे राजकारण झालं या देशामध्ये, जे गढूळ राजकारण, देशद्रोह, देशचं विघातन करण्याचं राजकारण जे झालं, हा देश चे तुकडे कसे होतील त्या अनुषंगाने विचार करण्याचं राजकारण या देशामध्ये सुरू झालेलं आहे असं ठाम माझं मत आहे। जाणीवपूर्वक बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला जातो। काल परवा हे कोणते योगेंद्र यादव स्वतःला फार विचारवंत समजतात, काय बोलतात ते, त्यांचं म्हणणं आहे
की याच्यानंतर आता संसदमध्ये नाही, रस्त्यावरती निर्णय होतील आणि जो रस्त्यावरती निर्णय होईल त्या पद्धतीने देश चालेल. अरे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना दिलेलं संविधान, त्या संविधानाशी तुम्हाला काही घेणं देणं नाही, त्याचा तुम्ही विरोध करता आणि कोणती अपेक्षा करता मग आंबेडकरवादी लोकांकडून तुम्हाला समर्थन करण्यासाठी? जाणीवपूर्वक रस्त्यावरची अशी या पद्धतीने लढाई करून देशामध्ये एक वेगळं वातावरण ज्याचं देशाची प्रगती उन्नती अडेल, एकामेकाबद्दल घृणा निर्माण होईल, द्वेष निर्माण होईल, असं या देशामध्ये पसरवायचं काम तुम्ही करत आहात. मला त्या अभिजितबद्दल काय बोलायचं नाही. अभिजितने आंदोलन सुरू केलं, पण अभिजित, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विचारू इच्छितो, काल परवा तुम्ही बोललात अभिजित की बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करणारे लोक, त्यांनी आम्हाला बाबासाहेब सांगू नये आणि त्यांनी आम्हाला बाबासाहेब समजून सांगू नये. अरे अभिजित, तुला येऊन जे भेटणारे जे लोक आहेत, तू ज्याच्या ओंजळीने आता पाणी प्यायला लागलायस, वाईट वाटतं, मला वाईट वाटतं अभिजित. हा स्वाभिमान होता तुझ्याबद्दल मला की तरुणांनी आवाज उचलला, पण तू ज्याच्या समर्थन घेऊन आता काम करत आहे, ज्याच्या सोबत तू आता उठतोय बसतोय, त्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी तुला समर्थन देतात, तू त्यांचं समर्थन घेतो. त्या गांधी परिवाराने बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये कलह, बाबासाहेबाला संताप देण्याचं काम जर कुणी केलं तर नेहरू परिवाराने केला, गांधी परिवाराने केला, काँग्रेसने केला. बाबासाहेब आंबेडकरांना हरवायचं काम देखील काँग्रेसने केलं आणि त्या काँग्रेसच्या समर्थनामध्ये त्यांची ताकद घेऊन तुम्ही आम्हाला शिकवणार बाबासाहेब. आणि आता काल परवा विद्यार्थ्यांचं उभं केलेलं तुम्ही आंदोलन, आज नको ते सर्व लोक त्याच्यामध्ये सामील होत आहेत. नको ते घोषणा त्या दिल्लीच्या जंतर मंतर मध्ये देश विभाजन करायच्या घोषणा होत आहेत. अरे कोणत्या दिशेने चाललाय आपला देश, कोणत्या दिशेने चाललेला आहे? बांधवांनो, तुम्हाला समजून घ्यावं लागेल आपलं झालंय काय. आपल्या समोर कुणी बाबासाहेब सांगितला, बाबासाहेबाचं नाव घेतलं तर आपल्याला वाटायला लागतं, अरे बापरे काय माणूस आहे, काय बाबासाहेब वरती प्रेम करणारी व्यक्ती आहे, किती बाबासाहेब बद्दल गुणगाते. नाही, बाबासाहेबाचं नाव घेऊन हल्ली फार संघटना उभ्या राहिल्यात मैदानामध्ये. बाबासाहेबाचं नाव घेऊन आपल्यामध्ये एक चुकीचा संभ्रम निर्माण करायचं काम अशी मंडळी करत आहे आणि तीच मंडळी या जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये ताकदीने उभी होती आणि आता ते बाबासाहेबाचं नाव सांगतात. म्हणून अशा या विश्वामध्ये बांधवांनो, अनेक देश आहे, त्यांना प्रश्न पडलेला आहे की एवढ्या जाती, एवढे धर्म, एवढे पंथ हे सर्व असताना देखील हा देश एक संघ कसा राहिलेला आहे उभा, हा प्रश्न या विश्वाला पडलेला आहे. ती किमया फक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्या संविधानाने केलेली आहे, हे विसरता कामा नाही. आणि त्या संविधानाबद्दल तुम्ही या पद्धतीने म्हणता, तुम्ही म्हणता तर संसदमध्ये नाही, म्हणजे संसद चालते ना संविधानाच्या अनुषंगाने. त्या सर्वांचं म्हणणं आहे की आता संसदमध्ये नाही, रस्त्यावरती आम्ही उतरणार, रस्त्यावरचा निर्णय तो देशाला मान्य करावा लागेल. ही जी चाललेली जी परंपरा जी आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये फार मोठी किंमत या देशाला मोजावं लागेल. मी त्या सर्व तरुण मंडळी जे या आंदोलनामध्ये उतरले, जे भावनिक होऊन उतरले, दिल्लीच्या जंतर मंतरला पूर्ण देशामधून युवक आला होता. युवकांना असं वाटतं काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी झालं पाहिजे, परंतु ही भावना जपत असताना संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आपल्याला वागावं लागेल. असंविधानिक कार्य करून, असंविधानिक शब्द बोलून, असंविधानिक कार्य करणाऱ्यांच्या संघटनेच्या पाठीमागे उभं राहणं आपल्यासारख्या आंबेडकरवादी कार्यकर्त्याला शोभणार नाही. आपण ते भान ठेवलं पाहिजे. या देशामध्ये अनेक लोक आहेत, संविधानावरती ते विश्वास ठेवत नाहीत, ते रक्तरंजित क्रांतीवरती विश्वास ठेवतात. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला जो मार्ग आहे तो रक्तरंजित क्रांतीवरती विश्वास ठेवण्याचा नाही. संसदमध्ये बाबासाहेब नेहमी म्हणाले, डिसिजन आउट ऑफ डिस्कशन, चर्चा करा,
चर्चा घडवा. विषय जो आहे कोणताही विषय असू द्या, देशाच्या पातळीवरती विश्वाच्या दृष्टिकोनातून आपल्या देशाच्या संदर्भात चालेल, विषय कोणता जरी असला त्याची चर्चा झाली पाहिजे आणि तिथून मार्ग निघाला पाहिजे. चर्चेतून त्याच्यासाठी डेमोक्रेसी, त्यासाठीच तर बाबासाहेबांनी सर्व सिस्टम दिलं ना. हे सिस्टम फेल करण्याच्या दृष्टिकोनातून हे वाटचाल करत आहे. जाणीवपूर्वक दाखवत आहेत. कोर्टावरती विश्वास नाही, बँक सेक्टरवरती विश्वास नाही, पोलिसांवरती विश्वास नाही. बघा एवढा मोठा देश आहे, कुठेतरी एखादी काही घटना घडली तर ती घटना उचलायची आणि बघा कसं चाललेलं आहे, बघा कसं या देशामध्ये अराजकीय चाललेलं आहे, असं सर्व वातावरण निर्माण करायचं काम ही सर्व मंडळी करत आहेत. त्या सर्व मंडळीपासून या देशावरती प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींना सावध राहिलं पाहिजे. बघा बंधूंनो, बाबासाहेब म्हणाले आय एम फर्स्ट इंडियन आणि लास्ट इंडियन. या देशावरती सर्वात जास्त प्रेम जर कुणी केलं तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. अहो हे काय सर्व बोलणार आहे? ज्या बाबासाहेब आंबेडकरांना पगी अपमान करावा लागला, घटना लिहिताना त्या बाबासाहेब आंबेडकरांनी कुणाबद्दल एवढंसं देखील कुणी नाराज होईल, कुणी दुःखात होईल, कुणाचा द्वेष, असं संविधान लिहिताना बाबासाहेबांनी काही केलं नाही. हे बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे काय सांगणार आहेत आम्हाला बाबासाहेब आंबेडकर? एखादी घटना उचलायची आणि पूर्ण देश आगे झोकायचं, हे काय सांगणार आहेत? आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे, बाबासाहेबाचे जे अनुयायी आहेत, देशावरती प्रेम करणारे जे अनुयायी आहेत, संविधानावरती विश्वास ठेवणारी जी मंडळी आहेत, त्या सर्व मंडळी या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला नमूद करतो, विनंती करतो आणि प्रार्थना करतो. त्या सर्व लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्ध. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.